नवरात्रामध्ये कुमारिकेच्या पूजनाचं अत्यंत महत्व सांगितलेलं आहे आणि या कुमारिकेचं पूजन हे अष्टमी आणि नवमी या तिथीला करावं। यावेळेस अष्टमी तिथी ही 30 सप्टेंबरला येत असून नवमी ही तिथी 1 ऑक्टोबरला येणार आहे। अष्टमी आणि नवमी या तिथीवर कुमारिकेचं पूजन व्हावं। कुमारिकेचं पूजन केल्यानंतर दुःख दारिद्र्याचा नाश होत असतो। तर अशा किती कुमारिकेचं पूजन केल्यानंतर कोणता फायदा होतो? ऐश्वर्य प्राप्तीची अपेक्षा असेल तर एका कुमारिकेचं पूजन करा। भोग आणि मोक्ष पाहिजे असेल तर 2 कुमारिकेचं पूजन करा। धर्म अर्थ आणि काम या तिन्ही गोष्टी पाहिजे असेल तर 3 कुमारिकेचं पूजन करावं। राज्य प्राप्तीची अपेक्षा असेल 4 कुमारिकेचं पूजन करा। विद्या प्राप्तीची अपेक्षा आहे 5 कुमारिकेचं पूजन करा। षटकर्म सिद्धीची अपेक्षा असेल 6 कुमारिकेचं पूजन मात्र झालं पाहिजे। स्वतःचं घर पाहिजे तुम्हाला मग 7 कुमारिकेचं पूजन करा। संतती प्राप्ती हवी असेल तर 8 कुमारिकेचं पूजन करा आणि पृथ्वीचं राज्य पाहिजे असेल तर 9 कुमारिकेचं पूजन करा। म्हणजे आपण राजकारणामध्ये सुद्धा समोर येतात आणि पृथ्वीचं राज्य सुद्धा आपल्याला मिळू शकतं। तर हे कुमारिकेचं पूजन अष्टमी आणि नवमी या तिथीला व्हावं। कुमारिकेचं पूजन करणं अत्यंत महत्वाचं आहे। कुमारिका म्हणजे साक्षात जगदंबेची पूजा मानली गेली आहे। तर कुमारिकेचं पूजन करा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करून घ्या। माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।